खालील मुद्द्यांवर आधारित गोष्ट पूर्ण करून तात्पर्य लिहा व योग्य शीर्षक द्या। मुद्दे पुढीलप्रमाणे। बाजूने एक प्रवासी चालला होता। प्रवाशाला वाघाची दया आली। त्याने वाघाला मुक्त केले। वाघाला वाटले प्रवाशाला खावे। प्रवासी वाघाला विनंती करू लागला। वाघ ऐकेना। तेवढ्यात एक कोल्हा आला। त्याने वाघाला पिंजऱ्यात अडकवले। प्रवाशाची सुटका। तात्पर्य। आता आपण दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून कथा लिहिणार आहोत। ही कथा काल्पनिक आहे, तेव्हा तुमच्या डोक्यात असा नक्कीच विचार येईल की अरे, वाघाला तर अडकवले पण कोल्ह्याने तर त्या प्रवाशाला नाही ना खाल्ले? नाही, तसं काहीच नाही। बघूया कथेत काय होते। शीर्षक: शहाणा कोल्हा आणि भोळा प्रवासी। एकदा एक प्रवासी रस्त्याने चालला होता। चालता चालता त्याला रस्त्याच्या कडेला एक पिंजऱ्यात अडकलेला वाघ दिसला। वाघ खूप अशक्त आणि दुःखी दिसत होता। ते पाहून प्रवाशाला त्याची दया आली। वाघाने विनवणी केली, मला सोडव ना, मी तुला काहीही करणार नाही। भोळ्या प्रवाशाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पिंजऱ्याचे दार उघडले। पण बाहेर पडताच वाघाने आपला खरा स्वभाव दाखवला। तो म्हणाला, आता मला खूप भूक लागली आहे, म्हणून मी तुलाच खाणार। हे ऐकून प्रवासी घाबरला। तो वाघाला विनंती करू लागला, मी तुला मदत केली, मला खाऊ नकोस। पण वाघ काही केल्या ऐकायला तयार नव्हता। तेवढ्यात तिथे एक शहाणा कोल्हा आला। त्याने दोघांचे बोलणे ऐकले आणि म्हणाला, मला नीट समजलेच नाही, वाघ कसा पिंजऱ्यात होता ते पुन्हा दाखव। वाघ पिंजऱ्यात जाऊन दाखवू लागला। तेवढ्यात कोल्ह्याने लगेच पिंजऱ्याचे दार बंद केले। प्रवासी सुटला आणि त्याने कोल्ह्याचे आभार मानले। कथा काल्पनिक आहे, म्हणून कोल्ह्याने त्या प्रवासाला काही खाल्ले नाही। तात्पर्य: नेहमी विचार करूनच मदत करावी आणि संकटात शहाणपणानेच वागावे। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ऑनलाईन क्लासरूमला सबस्क्राईब करा। थँक्यू।